वेलकम टू रश्मीज रसोई। आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी बाजारासारखे जाळीदार अनारसे कसे बनवायचे ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि अशाच वेगवेगळ्या फराळांच्या वेज नॉन वेज रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। अनारसे बनवण्यासाठी आपण हे जुना तांदूळ घेतला। 1 किलो हा तांदूळ आहे। तुम्ही कोणताही जुना तांदूळ यूज करू शकता। नॉर्मली जर राशनचा तांदूळ असेल तर खूप चांगला आहे, त्याचे अनारसे खूप चांगले बनतात, पण सर्वांनाच राशनचे तांदूळ मिळतात असं नाहीये। तर मी हा अगदी जुना तांदूळ घेतला। इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही कोणताही जुना तांदूळ यूज करू शकता। हा किलोभर मी जुना तांदूळ घेतला। आता हा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। एक 3 ते 4 पाण्यात तरी हा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। मी हा तांदूळ 3 ते 4 पाण्यात स्वच्छ धुवून घेते आणि नंतर पुढच्या प्रोसिजर कडे आपण वळूया। तुम्ही बघू शकता हे तांदूळ स्वच्छ आपण धुवून घेतलेत एक 4 पाण्यामध्ये। आता हे तांदूळ आपल्याला 3 दिवसासाठी भिजत ठेवायचे आहेत। आज गुरुवार आहे, त्यामुळे शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवारी आपण ह्या तांदळातलं पाणी काढून हे स्वच्छ धुवून निथळून घेणार आहोत। पण उद्या शुक्रवारी आपण सकाळी उठलो का पहिल्यांदा हे पाणी काढून घ्यायचे आणि दुसरं चांगलं पाणी घालायचे। ते मी उद्या सकाळी तुम्हाला दाखवेलच का आपण हे तांदूळ कसे पुन्हा धुवायचे आहेत ते। आता हे 3 दिवसासाठी आपण असेच झाकून म्हणजे भिजत ठेवणार आहोत। काल अनारस्यांसाठी आपण जे तांदूळ भिजत घातलेले पूर्ण 1 दिवस झालाय त्याला भिजत ठेवून। हे बघा कसे पांढरे शुभ्र असे हे दिसतात। आता काय करायचं, ह्याचं ना पाणी आपण काढून घेणार आहोत। पाणी काढून घेतलं का पुन्हा ह्याच्यात आपण पाणी ॲड करायचे आणि अगदी अलगद हाताने, खूप चोळायचे नाही, नाहीतर हे तांदूळ तुटले जातील। अलगद हाताने असे हे धुवून घ्यायचे। पाणी बदलायचं कारण म्हणजे त्याला एक वास येतो, तो उग्र वास राहू नये म्हणून आपण हे धुवून घेतो। आता पुन्हा ह्याचं पाणी मी काढून घेते। पूर्णपणे हे पाणी आपण काढून घेतलं आहे। आता ह्याच्यात पाणी ॲड करूया आणि हे तांदूळ पुन्हा असेच झाकून ठेवणार आहोत। असेच आणखीन 2 दिवस आपल्याला हे तांदूळ भिजत ठेवून पाणी काढून झाकून ठेवायचे आहेत। 3 दिवस झालेत कंप्लीट आपण हे तांदूळ भिजत ठेवलेले, त्याला दाखवते तुम्हाला मी हाताने। हे बघा आजचा हा 4था दिवस आहे। आता हे तांदूळ मी स्वच्छ असं पाण्याखाली म्हणजे नळाखाली धुवून घेते आणि मग नंतर ह्या आपल्या स्ट्रेनरमध्ये किंवा ह्या जाळीमध्ये आपण हे तांदूळ काढून घेणार आहोत। सर्वात आधी पाण्याखाली मी हे स्वच्छ धुवून घेते। फक्त धुताना लक्षात ठेवा खूप जास्त चोळायचे नाही, कारण का हे तांदूळ 3 दिवस पाण्यात भिजल्यामुळे हे बघा अगदी व्यवस्थित असे एकदम नरमसारखे असे भिजले गेलेत, कणी झाली आहे त्याची, त्यामुळे ते तुटता कामा नये म्हणून अगदी अलगदपणेच हे धुवून घेऊया आपण। हे बघा हे तांदूळ स्वच्छ आपण धुवून घेतलेत। आता हे असेच या जाळीमध्ये मी असे निथळवत ठेवते आणि अर्धा तास तरी हे असेच आपल्याला ठेवायचे आहेत। नंतर फॅन खाली चादरीवर आपण हे चांगले सुकवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता जे तांदूळ आपण निथळवत ठेवलेले, मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं का निथळले का हे फॅन खाली आपण थोडेसे सुकवत ठेवणार आहोत। 2 ते 2.5 तासासाठी मी फॅन खाली हे सुकवत ठेवलेले। हे बघा हाताने ह्याचा चुरा होतो असे हे सुकलेत, म्हणजे एकदम खूप कोरडे पण नाही करून घ्यायचे आहेत, हाताने तुटतील असेच। आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। एकदम फाईन पावडर करायचे म्हणजे पीठ बनवून घ्यायचे। चक्कीत दळलं तरी चालते, पण नॉर्मली चक्कीवाले हे चक्कीमध्ये आपल्याला दळून देत नाही,
त्यामुळे मी मिक्सरलाच हे दळून घेणार आहे। आणि 1 किलो तांदूळ असेल तर त्यासाठी आपण हे 800 ग्राम गूळ घ्यायचं आहे। हे बघा अगदी नरम गूळ घ्यायचं, हाताने असं स्मॅश होतं ना असं गूळ। हे गूळ देखील मी एकदम बारीक चिरून घेते आणि हे तांदूळ आहे ते मिक्सरला बारीक वाटून घेते। नंतर पुढच्या प्रोसिजरकडे वळूया। तुम्ही बघू शकता मिक्सरला मी अर्धे तांदूळ लावून घेतलेले, एकदम बारीक असं वाटून घेतले म्हणजे पिठासारखंच। तरी पण आपण ही मैद्याची चाळण घेणार आहोत आणि लक्षात ठेवा या मैद्याच्या चाळणीनेच आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे। कारण का आपलं जसं तांदळाचं पीठ वगैरे आपण चक्कीवरनं दळून आणतो ना, सेम तसंच पीठ आपल्याला हवं तरच आपले अनारसे खूप छान बनतात। आता हे मी पीठ चाळून घेते आणि उरलेले तांदूळ देखील असेच मी दळून घेणार आहे। हे बघा अगदी पिठाळ हवंय आपल्याला, हे थोडेही म्हणजे जाड नकोय। सर्व तांदूळ असेच मिक्सरला लावून मी ह्या चाळणीने चाळून घेते आणि जे पण हे वरती थोडे कणकण राहतील हे पुन्हा आपण मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचे आहेत। हे बघा सर्व पीठ आपण मिक्सरला एकदम बारीक करून घेतलंय। अगदी एवढीशीच कणी अशी राहिली आहे। तुम्ही बघू शकता पूर्ण पीठ एकदम बारीक आपण असं हे करून घेतलंय, जसं तांदळाचं पीठ असतं ना तसंच। आता हे मोजून घेतलेलं मी तर 4 वाटी हे पीठ होते आणि वजनी घेतलं तर आपण 1 किलो तांदूळ आपण भिजत ठेवलेले। कधी कधी भिजत ठेवल्यावर थोडे वाळून किंवा पडून कमी होतात, म्हणून नंतर तुम्ही वाटीचा हिशोब देखील करू शकता। नाहीतर 1 किलो तांदळाला मगाशी सांगितल्याप्रमाणे 800 ग्राम गूळ वापरायचं आहे। पण आता हे मी 4 वाटी पीठ मोजून घेतले, ह्या वाटीनीच आपण पीठ मोजून घेतलेलं, त्याच वाटीने आपण हे खिसलेलं गूळ आहे ते मोजून घेणार आहोत। जर 4 वाटी पीठ असेल तर 2 वाटी खिसलेलं गूळ वापरायचं आहे। गूळ एकदम बारीक मी खिसून घेतला आहे। हे बघा 2 वाटी खिसलेलं गूळ आपण वापरले आणि लक्षात ठेवा कधी पण असं ना हे पिवळसरच गूळ घ्यायचं, जे गूळ नरम असते ना तेच यूज करायचं नॉर्मली। आता हे गूळ आणि पीठ आपल्याला अगदी एकत्र करून घ्यायचं आहे। छान त्याला मी असं मळून घेते। आता आपण फक्त हे एकत्र करून घेणार आहोत, नंतर ना मिक्सरलाच फिरवून घेणार आहोत, म्हणजे जास्त कष्ट पडत नाही। नाहीतर तुम्ही गुळातच पीठ मळायला गेलात तर खूप कष्ट पडतात आणि त्रास होतो। हे बघा गूळ आणि पीठ आपण व्यवस्थित एकत्र करून घेतलंय। आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत। ज्या मिक्सीच्या भांड्यात आपण तांदूळ दळले होते त्याच्यातच काढून घेते आणि थोडंसं फिरवून घेऊया। मिक्सरला हे बघा असं आपण हे फिरवून घेतलंय, कसं एकजीव झालंय तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी। अगदी ह्याचा गोळा तयार होतो असं हे तयार झालं आहे। आता हे एका बोलमध्ये मी काढून घेते, ज्याच्यात आपण गूळ खिसून ठेवलेलं ना त्याच्यातच हे काढून घेते आणि उरलेलं सर्व पीठ आणि गूळ आपण असंच मिक्सरला बारीक करून घेऊया। आपण हे गूळ आणि पीठ छान एकत्र मिक्सरला करून घेतले। आता हे थोडं मळून घेणार आहोत। पुन्हा हे मी या परातीमध्ये ओतते आणि ह्याला छानसं आपण असं गोळा करून घेऊया। गूळ जेवढं नरम असेल ना तेवढं हे पीठ खूप छान तयार होते। ह्याचे आपण असे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत मळून मळून। हे बघा असा ह्याचा एक एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हा स्टीलचा डबा आपण घेतला आहे। ह्या डब्यामध्ये हा एक एक पिठाचा गोळा ठेवणार आहोत। अशा पद्धतीने सर्व हे पिठाचे गोळे मी तयार करून घेते आणि ते डब्यात ठेवते।
एक एक करून हे 6 गोळे आपण एवढ्या साईजचे तयार करून घेतलेत. हे डब्यात ठेवते आणि आता 3 दिवसासाठी तरी हे पीठ आपण फर्मेंट करण्याकरता अगदी एअरटाईट डब्यात ठेवायचं आहे. 3 दिवसांनी आपण उघडून बघूया आणि मग अनारसे बनवायला सुरुवात करूया. 3 दिवस झालेत आपण ह्या डब्यात अनारस्याचं पीठ फर्मेंट करण्याकरता ठेवलं होतं. आता हा डबा उघडून मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अगदी पीठ आपलं 3 दिवसातच व्यवस्थित फर्मेंट झालंय. आता ह्यातला आपण एक गोळा काढून घेणार आहोत ताटामध्ये. आता हा गोळा हाताने छान फोडून घ्यायचा आहे. तुम्हाला जरी आता हा घट्ट दिसत असेल तरी पण तुम्ही हाताने ह्याला व्यवस्थित मोकळा करू शकता. पूर्ण हा गोळा आपण मोकळा करून घेऊया. हा अनारस्याच्या पिठाचा गोळा पूर्ण मोकळा करून घेतला का आपण ह्याच्यात दूध किंवा केळं यूज करणार आहोत, म्हणजे थोडं नरम बनवण्यासाठी. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही केळं देखील वापरू शकता. थोडं थोडं करून मी ह्याच्यात दूध ऍड करते. हे नॉर्मल टेम्परेचरचंच दूध आहे. गरज लागेल तसंच दूध ऍड करायचं आहे, कारण का अनारस्याच्या पिठात थोडंही दूध किंवा केळं घातलं तर लगेच हे पीठ मऊ पडते. त्यामुळे गरजेप्रमाणे आपण दूध ऍड करूया. हे बघा, छानसं आपण हे पीठ मळून घेतलंय आणि आणखीन थोडासा दुधाचा हात लावते, म्हणजे अगदी व्यवस्थित हे पीठ आपलं तयार होईल. आणि हे पीठ छान मळून मळून घ्यायचंय, नंतरच ह्याचे पेढे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. लहान मोठे ज्या आकाराचे आपल्याला अनारसे बनवायचे आहेत त्याच अंदाजाने आपण ह्याचे पेढे बनवून घेऊया. आता हा पेढा बनवतानाही छान मळून मळूनच घ्यायचा आहे, म्हणजे पीठ अगदी एकजीव असायला हवं. एक एक करून सर्व पिठाचे आपले हे पेढे बनवून तयार झालेत. आता लगेचच आपण अनारसे थापायला घेऊया. अनारसे थापण्यासाठी आपण सर्वात आधी एक पिठाचा गोळा घेतलाय. आता एका बाजूला तूप गरम करत ठेवलंय आणि ह्या पोळीपाटावरच मी अनारसा थापणार आहे. सर्वात आधी आपण हा एक पेढा घेतलाय, तो खसखस मध्ये डीप करून घेऊया. जी बाजू आपण खसखस मध्ये डीप करून घेतली ती बाजू आपण पोळीपाटावर ठेवायची आहे आणि लेफ्ट हँडनी किंवा डाव्या हाताच्या बोटांनी एका बाजूला असं पकडायचं आणि उजव्या हाताने त्याला छान थापून घ्यायचं आहे. तुमच्याकडे हा फायबरचा पोळीपाट नसेल तर तुम्ही लाकडी पोळीपाटावर देखील थापू शकता. फक्त प्लास्टिकचा एक कागद घ्या, म्हणजे इझिली थापले जातात हे अनारसे. खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, पुरी एवढ्या आकाराचे आपल्याला हे अनारसे व्यवस्थित थापून घ्यायचे आहेत. हे बघा, सुंदर असा आपला अनारसा तापून झालाय आणि तूप देखील एका बाजूला गरम झालंय. तर चला आता हा अनारसा आपण तुपामध्ये सोडूया. अनारसा थापेपर्यंत मी ऑलरेडी हे तूप गरम करतच ठेवलेलं. अनारसा तुपात सोडण्या अगोदर पूर्वतयारी करून घ्यायची आहे. एखादा मोठा झारा किंवा चाळण ठेवून अनारसा झाल्याबरोबर ह्याच्यातच आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणून मी हा मोठा स्टेनर घेतलाय. आता हा थापलेला अनारसा आपण तुपामध्ये सोडणार आहोत. जी खसखसची बाजू आहे ती तुपाच्या वरच्या बाजूला यायला पाहिजेत, म्हणून तुम्ही बघू शकता अगदी लो फ्लेमवर हा अनारसा आपण तुपात सोडलाय आणि लो फ्लेमवरच अनारसा व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचा आहे. सुरुवातीला अनारसा तुपात घातला का लगेचच त्याला झारा वगैरे लावायचा नाही,
एक अर्धा मिनिट किंवा 15 सेकंड झाले, जेव्हा अनारसा आपला फुलला जातो तेव्हाच आपण झाऱ्यानी बाजूला त्याच्या तूप सोडून घ्यायचं आहे, म्हणजे अनारसाला छान जाळी येते। अशाच पद्धतीने अनारसा आपण 1 मिनिटासाठी अगदी लो फ्लेमवर तूप त्याच्यावर थोडं उडवत असा तळून घेऊया। तुम्ही बघू शकता अगदी लो फ्लेमवर छान जाळीदार असा आपला हा अनारसा तळून झालाय। आता ह्याचं तूप व्यवस्थित आपण कढईतच झारा पकडून निथळून घ्यायचं आहे, कारण का जेवढा तो अनारसा गरम असेल ना तेवढं त्याचं तूप व्यवस्थित निथळलं जाते। आता हे तूप आपण व्यवस्थित निथळून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला आपण एक दुसरा अनारसा देखील तुपात सोडलाय, म्हणजे ह्याचं तूप निथळेपर्यंत तो अनारसा देखील थोडासा वरती येईल। हे बघा, तो अनारसा वर येईपर्यंत ह्याचं तूप निथळून घेतले। सुंदर असा जाळीदार अनारसा आपण ह्या स्टेनर मध्ये काढून घेणार आहोत, म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तूप असेल ते त्या बशीमध्ये निघेल। आता हा अनारसा पण पहिला अनारसा आपण जसा तळला ना तसाच अगदी लो फ्लेमवर मी सांगितलेल्या प्रमाणातच तळून घ्यायचा आहे। हा बघा, दुसरा अनारसा देखील आपण तुपातनं काढून घेतलाय। एका बाजूला मी एक एक अनारसा थापून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला आपण हे अनारसे तळून घेतोय। असेच हे सर्व अनारसे आपण तळून घेणार आहोत। अशा प्रकारे एक एक करून सर्व अनारसे आपले अगदी व्यवस्थित तळून झालेत आणि तुम्ही बघू शकता एकही अनारसा आपला कढईत तुपामध्ये तुटला नाही किंवा फुटला नाही। आता हे अनारसे थोडे गार झाले का आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता सुंदर असे आपले जाळीदार अनारसे झटपट तयार झाले आहेत। हे बघा, एकूण एक अनारस्यांना किती छानशी जाळी आली आहे आणि या स्टेनरमध्ये किंवा ह्या जाळीत काढून ठेवल्यामुळे जे पण एक्स्ट्राचं तूप होतं ते ह्या प्लेटमध्ये निघाले। त्यामुळे अनारसे तळलेत का लक्षात ठेवा, चाळणीत किंवा अशा जाळीमध्ये हे अनारसे आपण ठेवायचे आहेत। आता हे रेडी झालेले अनारसे आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत। तुम्ही बघितले किती सुंदर आणि झटपट असे आपले हे अनारसे तळून तयार झाले आहेत। आता हे तयार झालेले अनारसे आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय। सुंदर आणि जाळीदार असे आपले हे तयार झालेले अनारसे तुम्ही पण या दिवाळीत नक्की बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे अनारसे कसे झाले ते। तुम्हाला जर मी बनवलेल्या या अनारसाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।